रामकृष्ण हरी माऊली. आज होळी होती आणि आज पोळ्या बनवायच्या होत्या. मी आईला नेहमीच कामात मदत करते आणि आज पण तेच करते. पोळ्या बनवण्यासाठी डाळ शिजायला टाकते. डाळ स्वच्छ करून घेतली आहे मी आणि आता मी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. डाळ मी स्वच्छ करून घेतली आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून ठेवलेलं मी आणि पाण्याला उकळी फुटल्यावर त्याच्यामध्ये सगळी डाळ मी नीट करून घेतलेली टाकली. डाळ टाकून झाल्यावर सगळं एकदा मी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून डाळ शिजवून घेणार आहे. डाळ शिजायला तसा उशीरच लागतो. अर्ध्या तासानंतर डाळ शिजली होती. हे बघा, डाळीमधलं सगळं पाणी आटले. थोडंसं पाणी शिल्लक आहे. नंतर त्याच्यामध्ये मी वरून थोडंसं कोमट पाणी करून टाकलं होतं आणि सगळी डाळ मी एका चाळणीमध्ये काढून सगळं पाणी नितळवून घेतलं होतं त्याच्यातलं, कारण त्या पाण्याची नंतर आमटी बनवायची होती. ते येळवणीचं पाणी असं म्हणतात त्याला आणि हे ते पाणी आहे, ह्याची भाजी बनवतात आणि त्यासाठी मी थोडीशी डाळ पण शिल्लक ठेवली होती भाजीमध्ये टाकायला. आईने लगेच डाळ शिजवलेल्या कुकरमध्ये भात शिजायला टाकला होता. आई भात शिजायला टाकून डाळीला चटका देत होती. वेलची पूड टाकली तिनं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून असं बारीक करून घेत होती. गूळ डाळीत पूर्ण मिक्स व्हायला लागतो आणि गुळाचं असं पाणी सुटतं डाळीला. हे सगळं पाणी आटू द्यावं लागतं. डाळीतलं पाणी आटल्यावर मी लगेच डाळ वाटायला चालू केलं. डाळ खूप मऊ शिजली होती, त्याच्यामुळे ती लगेच वाटली जात होती आणि मी सगळं अशी डाळ वाटून घेतली. किती मऊ पुरण झाले बघा त्याचं. मी डाळ वाटत होते आणि आई ताक बनवत होते. आणि बघा, माझी आई दही रवीने कसं मिक्स करते, असं मिक्स करत जावं लागतं आणि नंतर पाणी ओतून ताक असं घुसळावं लागतं. लगेच लोणी येतं ताकाला असं घुसळल्यावर. आई ताक करत होती तोपर्यंत माझं पुरण वाटून झालं होतं आणि आईला मी म्हटलं, मी पीठ पण मळून देते तुला. त्यासाठी मी पीठ चाळून घेतलं. लगेच पोळ्या बनवायच्या होत्या. असं तेल लावून मी पीठ मळून घेतलं. एका साईडला कोरडं पीठ आणि एका साईडला ओलं पीठ ठेवलं आहे. आईला पीठ मळून देऊन मी लगेच भाजीची तयारी करत होते. खूप लसूण सोलून घेतला आहे मी आणि भाजीत टाकायला असे तीळ स्वच्छ करून घेतलेत. स्वच्छ केलेले तीळ तव्यात भाजून घेतलेत आणि नंतर मी पापड पण तळून घेतले. पापड तळून झाल्यावर मी लगेच भाजी बनवणार होते आणि आई पोळ्या बनवत होती. माझी आई खूप छान स्वयंपाक बनवते आणि पुरणपोळी पण तिला खूप छान येते करता. बघा कशी पोळी बनवली आहे तिनं. आई पोळ्या बनवत होती आणि मी भाजी बनवत होती. त्यासाठी मी सगळे मसाले असे तेलात भाजून घेतले होते. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत थोडं थोडं पाणी टाकत मी सगळं मसाला भाजून घेते. आलं लसूण पेस्ट, जिरे मोहरी, कढीपत्ता हे सगळं असं मसाले टाकून तळून घेतलं आणि त्याच्यात मी जे येळवणीचं पाणी काढलं होतं, म्हणजे डाळीमधून जे पाणी निघालं होतं ते टाकलं होतं आणि एकदा आमटीला अशी छान उकळी फुटू दिली होती आणि नंतर आमटी माझी शिजत पण आली होती आणि ही लास्टला माझी अशी आमटी शिजले. मी स्वतः बनवली ही आमटी, आईची कोणतीच मदत न घेता. आणि आमटी झाल्यानंतर मी देवासाठी ताट पण बनवले. दूध, भात, आमटी, पोळी, पापड घेतलं होतं देवासाठी दाखवायला. आई आणि मी दोघी मिळून स्वयंपाक करत होतो म्हणून लवकर झालं होतं.